आज आपण इथे पाहणार आहोत साबुदाण्याचे वडे एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे साखर, चवीप्रमाणे उपासाचं मीठ आणि इथे मी शेंगदाणे भाजून बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे। म्हणजे इथे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा इथे किती गरज वाटते तिथपर्यंतच घ्यायचा आहे। त्यानंतर इथे किती तिखट आवडतं तिथपर्यंत हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी 4 तास हा साबुदाणा भिजत ठेवलेला तो घ्यायचा आहे। साबुदाणासुद्धा आपण इथे किती गरज वाटते तिथपर्यंतच घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी शिजवलेले बटाटे घेतले आहेत। बटाटेसुद्धा तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंतच घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित या पद्धतीने साबुदाण्यामध्ये बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे छोटा गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा इथे या पद्धतीने चपटा करायचा आहे। तर मी इथे तेल आधीच गरम करायला ठेवलं आहे। तर आपलं तेलसुद्धा इथे गरम झालं असणार। तर तेल गरम झालं आहे की नाही पाण्यासाठी इथे थोडासा साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा वरती आला तर समजायचं आपलं तेल इथे गरम झालं आहे। त्यानंतर इथे साबुदाण्याचे वडे घालायचे आहेत आणि गॅस इथे बारीकच ठेवायचा आहे। तर गॅस बारीक ठेवल्याने काय होतं, साबुदाणा वडा आपला इथे छान असा तळला जातो आणि जर आपण इथे गॅस फास्ट ठेवला ना तर साबुदाणा वडा आपला बाहेरून तळला जातो आणि आतून कच्चा राहतो। त्यासाठी इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि लालसर होईपर्यंत इथे साबुदाणा वडे तळून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे साबुदाणा वडे आपले तळले गेले आहेत। तर बाकीचे पण आपण साबुदाणा वडे इथे याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर हे साबुदाणा वडे मी इथे काढून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगलेला साबुदाणा वडा आपला इथे तयार झाला आहे आणि आतूनसुद्धा अजिबात कच्चा नाही राहिला आहे आणि एकदम खुसखुशीत आणि तितकाच कुरकुरीत झाला आहे। तर असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।